श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरवे नमः. गुरुवाणी पुष्प 2 या ग्रंथातील दुर्बल मन व शरीर या अध्यायाचे मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना या अध्यायात म्हणतात, इच्छा अपुरी राहिलेले जीवात्मे दुर्बल शरीरात लगेच प्रवेश करतात व आपल्या इच्छा ते त्या शरीराद्वारे पूर्ण करतात. अतिशय खाणे, उपभोग, विषयासक्ती ही त्याची लक्षणे होत. जीवात्मे त्या शरीराद्वारे उपभोग घेतात. म्हणूनच आपले मन दुर्बल अवस्थेप्रत जाऊ देऊ नये. अभद्र बोलणं, अविचार करणं, वेडेवाकडे विचार करणं ही मानसिक दौर्बल्याची लक्षणे आहेत. असे मानसिक दौर्बल्य आल्यास त्यावर त्वरित उपाय योजला पाहिजे, नाहीतर प्रसंगी मनुष्य फार अडचणीत सापडतो. ईश्वर सानिध्य हाच त्याच्यावर श्रेष्ठ उपाय आहे. योग्य उपासना करून दुर्बलता कमी करता येते. ज्या घराण्यातून अजिबात संस्कार केले जात नाहीत तिथेच अशा मानसिक दौर्बल्याचा प्रादुर्भाव होतो. मनुष्याने त्याच्या शरीराचा व मनाचा समतोल नित्य सांभाळणे आवश्यक असते व त्यासाठी मनुष्याचे शरीर व मन ही दोन्ही सुदृढ ठेवण्यासाठी नित्य सत्संगाची, परमेश्वराच्या नामस्मरणाची गरज असते. ब्राह्मणाने शरीर सुदृढ राहण्यासाठी रोज 12 सूर्यनमस्कार व प्राणायाम केला तरी पुरेसे असते. मनुष्याचे शरीर हे अतिव्यायामाने पुष्टही होता कामा नये, नाहीतर त्याची बुद्धी भ्रष्ट होऊ लागते व त्याला स्वतःचे निर्णयही घेता येत नाहीत. म्हणून ज्यांना बुद्धीचे काम करायचे असेल त्यांनी गरजेपुरता व्यायाम जरूर करावा. क्षत्रियांनी मात्र रोज योग्य व्यायाम करणे आवश्यक आहे, कारण त्यांचा राष्ट्राला आधार असतो. प्राणांचे उत्थान झाले की शरीर स्वच्छ होत असते व तेज दिसायला लागते. जे लोक चांगले विचार करतात त्यांच्या भोवती चांगल्या विचारांची वलये निर्माण होतात. त्यांना नेहमी चांगले विचार सुचतात. उपद्रवी विचार दूर होतात. तुम्ही प्रापंचिक लोक आहात. तुम्हाला व्यवहारासाठी नेहमीच बाहेर हिंडावे लागते. जर तुम्हाला अविचारी लोक भेटत असतील तर त्यांच्यापासून शक्यतो दूर राहा व आपले आचरण सांभाळा. जेव्हा चांगले विचार मनात येत नसतील, मनात वाईट विचार येत असतील, तेव्हा स्नान करून मोकळे व्हा. यात सोवळ्याचा भाग नाही. मन हे पाण्यासारखे असते. पाण्याला स्वतःचा रंग नसतो. तसेच मनाचे आहे. मनाची अवस्था मुळात काही नसते. जशी संगत असेल त्याप्रमाणे ती बनत जाते. वाईट संगतीत वाईटच विचार येतात. त्यावर स्नानासारखा दुसरा चांगला उपाय नाही. जेव्हा मनुष्याला दुःख होत असते तेव्हा मनाला आधी दुःख होत असते व नंतर शरीराला दुःख होत असते. शरीराला कष्ट व क्लेश होऊ देऊ नयेत असे वाटत असेल तर त्याची जाण आधी मनाला करून द्यावी. त्यामुळे दुःख कमी होते. रामदासांचे मनाचे श्लोक हेच सांगतात. पूर्वी घराघरातून मनाचे श्लोक म्हणत असत. त्यांचे मनावर संस्कार होत असत, परंतु आता तसे राहिले नाही. मनुष्य हा मन असलेला प्राणी आहे. जरी त्याला प्रत्यक्ष बांधून ठेवलेले नसले तरी त्याला बंधनात ठेवले आहे. ईश्वराने त्याला नियतीच्या बंधनात ठेवले आहे. चोरी करू नये, खोटे बोलू नये, खोटे वागू नये असे सर्व सत्पुरुष समाजाला सांगत असतात. त्याला स्वैराचार करू देत नाहीत. मनावर काही बंधने लादलेली असतात. मनुष्य बंधनात राहिला तर सुखी, जर तो स्वैराचारी झाला तर दुःखी. मनावर बंध हे आनंदाचे मूळ कारण आहे. श्रीराम व श्रीकृष्ण यांनीही स्वतःच्या जीवनात बंधन घालून घेतले होते,
आपणही आपल्या मनावर चांगल्या विचारांची बंधने घालून घ्यावीत, म्हणजे आपले मन सैरावैरा धावणार नाही व दुर्बलतेकडे झुकणार नाही. नित्य गुरुवाणी या ग्रंथात गुरुदेव म्हणतात, दुःख दिले म्हणजे मानवाला त्याची आठवण होते, म्हणजे परमेश्वराची आठवण होते व तो काहीतरी धडपड करू लागतो. नामस्मरण करील, उपवास करील, स्तोत्र म्हणेल व अशा तऱ्हेने त्याच्या पापाचेही परिमार्जन होते. मग दुःखे ही पापाचे परिमार्जनच नाहीत का? आपण त्याचा पिच्छा सोडावा म्हणून तो अनेक संकटे उभी करतो. अशा प्रसंगी आपण त्याची कास सोडता कामा नये, आणि सोडली नाही की आपल्याला सहाय्य करण्यावाचून त्याच्या पुढे दुसरा मार्गच उरत नाही. भगवंताची शक्ती ही विधायक आहे, निर्णायक आहे, आणि म्हणूनच द्रौपदीलाही प्रारब्धाचे प्रत्येक भोग भोगूनच संपवावे लागले. भगवंताने प्रत्यक्ष बहिणीच्या वनवासातील किंवा अज्ञातवासातील एकही दिवस कमी केला नाही. हा भगवंताचा निर्णय द्रौपदीने मान्य केला. हरिश्चंद्रासारख्या सत्यवादीने मान्य केला तर आपण कोण? आपण अगदीच सामान्य माणसे आहोत. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील अध्यायासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. सर्व गुरुबंधू आणि भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री गुरुदेव दत्त.